आपण द्राक्ष प्लॉट मध्ये आलेलो आहे. जर आता हे द्राक्ष प्लॉट पाहायला गेलं तर ह्यांनी 7व्या पानावर हे सबकेन केलेलं आहे. जर आता सबकेन पाहायला गेलं इथं 7व्या पानावर आपल्याला सबकेन करा असेल तर आपल्या काडीला कमीत कमी 11 ते 12 पानं तयार झाली पाहिजे आणि त्या तयार झाल्यानंतर आपल्या 7व्या पानावर आपण कट घेतला पाहिजे. जर आपण कवळ्या पानावर हे बघू शकता इथं कवळ्या पानावर आपण कट घेतलेला आहे. जर कवळ्या पानावर कट घेतला तर काय होणार आहे, जे बगल फुटी येणार आहेत त्या फुटी चांगल्या येणार नाहीत. त्याचप्रमाणे आपली काडी जी आहे ही काडी परिपक्व होणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या काडीतला हा गर पण चांगला बनणार नाही. जेणेकरून हा जर आपण असा काड्या ठेवला तर पुढे भविष्यात आपल्याला जो घड पडणार आहे ते घडामध्ये व्हॅरिएशन दिसणार आहे आणि एकसारखे आपलं घड निघणार नाहीत. असं जर आपण नियोजन चांगलं केलं तर आपल्याला 100% आपल्या द्राक्ष बागेमध्ये फायदा होईल. आपण इथं पाहू शकता, इथं जे आहे तिथं बघता आपण हे परिपक्व काडी कशी तयार झाली आणि त्याचप्रमाणे अशी काडी तयार झाली तर आपली जे पुढचे भविष्यात जे द्राक्ष आपण घड घेणार आहे ते घड चांगले आणि विदाऊट व्हॅरिएशनचे येतील. धन्यवाद.